म्हणजे मला 90च्या अबाउट बट मला म्हणजे समजलंच नाही की 96 मी खूप शॉक झाली. अरे वा, तर 9th पर्यंतचा तुझा पर्सेंट किती होते आता? 90, 70 अबाउट. ते होते. पण आता 10वी मध्ये तू किती मिळवले? 10th मध्ये मी 96 आहे. 96. म्हणजे स्टेट बोर्डच्या माध्यमानं सावी ही जिनियस मधून एक टॉप केलाय तिने 96% ला. तुझं ते जे आपण चुकी करतो ते राउंड करत होते ते मग आपल्याला जर आपल्याला खराब वाटलं तर ते आपण डबल करत नाही. आपलं जर आपण घरी बसून अभ्यास केला तर मग आपलं मनही लागतंय अभ्यास करायला. त्या फ्री लाईव्ह एक्झाम मधून मला बोर्डच्या एक्झाम्स कशा होतात त्याचा एक्सपिरियन्स मिळाला. खूप छान प्रकारे ते झालं. मी खूप जिनियसच्या माध्यमानं वर्षभर काउन्सिलर तुझ्याकडे यायच्या आणि काउन्सिलिंग करायचं, त्याचा तुला काय फायदा झाला साहेब? खूप गायडन्स देत होत्या, मोटिवेट करत होत्या आणि कसा कसा अभ्यास करायचा, काय काय चुकी होते आपल्या हे सगळं सांगायचे. बरं. बरं, इतर विद्यार्थ्यांनी जिनियस का लावावं हे काय सांगशील तू? लावावं की नाही, त्या तू काय सांगशील जिनियस? बिलकुल लावा, बिलकुल लावा. खूप सारा नमस्कार. जिनियस लर्निंग इन्स्टिट्यूटच्या या युट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहे सावी, आणि सावी ही गोल्डन किड्स इंग्लिश मीडियमची स्टुडंट आहे आणि 10वी शालांत परीक्षा 2025 मध्ये सावीने म्हणजे जवळपास 96% मिळवलेले आहेत आणि तिच्या सगळं यशाचं श्रेय तिला जातं. जिनियसच्या माध्यमाने वर्षभर तिने सेल्फ स्टडी केलेला आहे आणि तिने अतिशय घवघवीत यश मिळवलेलं आहे. सावी, मला एवढं विचारायचं आहे की तू ज्या जिनियसच्या माध्यमानं वर्षभर सेल्फ स्टडी केली, बरोबर? तर जसं मुलं कसं शाळेत जातात आणि क्लासला जातात, पण त्यानंतर असतो घरचा अभ्यास. घरचा अभ्यास हा किती महत्वाचा आहे असं तू काय सांगशील इतर विद्यार्थ्यांना? घरचा अभ्यास म्हणजे आपण स्वतःहून प्रॅक्टिस करू शकतो आणि आपल्याला जर आपण प्रॅक्टिस केली तर आपल्या म्हणजे किती चुकते, किती बरोबर आहे ते आपल्याला कळते स्वतःहून. बिलकुल. आणि तर 9th पर्यंतचा तुझा पर्सेंट किती होते आता? 90, 70 अबाउट. बघा, म्हणजे जवळपास 70 टू 75 टू 80च्या दरम्यान तू 9th पर्यंत होती. परंतु अतिशय छान तू एक मस्त भरारी 10वी शालांत परीक्षेमध्ये बोर्ड एक्झाम मध्ये घेतलेली आहे. आणि अधिक एक विशेष म्हणजे स्टेट बोर्डच्या माध्यमानं सावी ही जिनियस मधून एक टॉप केलाय तिने 96% ला. तुझं खरंच खूप कौतुक आहे. आणि दुसरं मला एक विचारायचं आहे की जिनियसच्या माध्यमानं वर्षभर काउन्सिलर तुझ्याकडे यायच्या आणि काउन्सिलिंग करायचं, त्याचा तुला काय फायदा झाला साहेब? आपलं जर आपण घरी बसून अभ्यास केला तर मग आपलं मनही लागतंय अभ्यास करायला. ते काउन्सिलिंग आम्हाला म्हणजे ते मॅडम आम्हाला खूप गायडन्स देत होत्या, मोटिवेट करत होत्या आणि कसा कसा अभ्यास करायचा, काय काय चुकी होते आपल्या हे सगळं सांगायचे. बरं, व्हेरी गुड. आता मला सांग, ओपन बुक टेस्ट तू एक पेपर सोडवले असतील आपले, ओपन बुक टेस्ट पेपर सोडवताना त्याचा नेमका काय फायदा झाला तुला? त्याच्यात पण चुकीच लक्षात येत होती. म्हणजे जे जे आपण चुकी करतो ते राउंड करत होते. ते मग आपल्याला जर आपल्याला खराब वाटलं तर ते आपण डबल करत नाही. बरोबर. हां, त्याला सुधारण्याची कोशिश करत असतो. हा, म्हणजे आपण हां. प्रयत्न करतो. हां, म्हणजे प्रयत्न. तुला चुका दुरुस्त करून मिळाल्या वगैरे, पुस्तकाचं वाचन वगैरे त्या माध्यमानं झालं. हां. नंतरचे जे फ्री लाईव्ह एक्झाम दिली आहे, त्या फ्री लाईव्ह एक्झामचा तुला काय फायदा झाला साहेब? त्या फ्री लाईव्ह एक्झाममधून मला बोर्डच्या एक्झाम्स कशा होतात त्याचा एक्सपिरियन्स मिळाला. खूप छान प्रकारे ते झालं. मी खूप पेपर्स पण दिले आहेत ओके. आणि त्याच्यात चांगले पण मार्क मिळाले. अरे वा, व्हेरी गुड. बरं, तर तुला काय एक होप होती की 10वीत तुला किती पर्सेंट मिळतील असं काय होतं? म्हणजे मला 90च्या अबाउट बट मला म्हणजे समजलंच नाही की 96 मी खूप शॉक झाली. अरे वा, म्हणजे तिनं 90 अबव मी मिळवणारच असं तू सांगितलं होतं, पण तू 96 वर गेली. हो. एक मॅजिकल आकडा तू गाठलेला आहेस आणि त्यासाठी खरंच तुझं मनपूर्वक पुन्हा एकदा अभिनंदन आहे. आणि अधिक एक मला सांगायचंय की सेल्फ स्टडीच्या माध्यमानं बघ, सेल्फ स्टडी तू केलाच आहे वर्षभर. आता सेल्फ स्टडी हा किती इम्पॉर्टंट आहे, तू इतर विद्यार्थ्याला काय सांगशील? आणि तो जर जिनियसच्या माध्यमाने केला तर त्याचे काय फायदे होतील? सेल्फ स्टडी हा खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी म्हणजे आपला खूप सराव होतो आणि आपलं जर आपण घरी बसून अभ्यास केला तर मग आपलं मनही लागतंय अभ्यास करायला. आणि जिनियसच्या माध्यमानं जर आपण गेलो तर त्याचे काय फायदे होतील? जिनियसच्या माध्यमातून माझ्यासारखे टक्के बरं, इतर विद्यार्थ्यांनी जिनियस का लावावं हे काय सांगशील तू? लावावं की नाही, त्या तू काय सांगशील जिनियस? बिलकुल लावा, बिलकुल लावा. खूप सराव होतो आपला, खूप सेल्फ स्टडीसाठी मोटिवेशन